आधी काहीच पिकत नव्हतं आणि फार्मर कप स्पर्धेत आल्यापासून म्हणजे पाणी फाउंडेशन आम्हाला सगळ्या SOP ही सांगितल्या आणि त्या SOP करून आम्ही म्हणजे कमीत कमी खर्चात उत्पन्न काढू लागलो. त्याच्यामुळे घरातल्यांना पण एवढं म्हणजे अभिमान वाटायला लागला. ह्याच्यापूर्वी म्हणायचे आम्ही एवढं पुरुष करतोय शेती, आम्हाला काय जमलं नाही, ह्या महिला काय करणार आहे त्या. त्यांचं फक्त घरात स्वयंपाक वगैरे करणं, रानात जाऊन काम करणं एवढंच काम. पण आम्ही ते जरा त्यात पडल्यानंतर करून दाखवलं. महिलांच्या अंगात भरपूर गुण असतात, पण ते दाखवण्याची कधी म्हणजे संधीच भेटत नाही. आज माझं अर्धवट शिक्षण राहिलं होतं, पण त्याचं मला काय आता काही वाटत नाही. आता असं वाटतं खूप मोठं, त्याही पेक्षा मी भरपूर काही कमवलेलं आहे. या आहेत नंदा जाधव. महिलांना शेती काय जमणार असा समाजाचा आणि घरच्यांचा गैरसमज दूर करणाऱ्या आणि स्वतःची, समाजाची आणि घरातल्यांची जबाबदारी करून यशाचं शिखर गाठतायत. म्हणूनच या आहेत खऱ्या आयुष्यातल्या मॅक्स वुमन. मी नंदा सुनील जाधव, सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गटाचे एक सदस्य, बोसरे गावचे एक सदस्य आहे मी. माझं जीवन सांगायचं म्हटलं तर माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. लास्ट इयर राहिलं, काही कारणास्तव नंतर लग्न झालं, त्याच्यामुळे माझं शिक्षण अर्धवट राहिलं. शिक्षणाची खूप आवड होती, परंतु काय शिकता आलं नाही काय कारणास्तव. आणि मग नंतर लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर शेतीच करायचे. मिस्टरांचे बी शिक्षण झालेलं आहे MA, परंतु ते पण घरी कोणी शेती करण्यासाठी नसल्यामुळे ते शेतीच करत होते. त्याच्यामुळे आम्ही दोघे जणी मिळून 25 वर्ष झालं छान पद्धतीने शेती करत होतो. पण शेती म्हणजे आम्ही सुरुवातीला आपली पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. घरात पारंपरिक शेती केली जात होती, पण अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. शेतीत काय उत्पन्न तर निघत नव्हतं जेवढं म्हणावं असं. आणि नंतर आम्ही काही दिवसांनी म्हणजे आमच्या गावात आता 2023-22ला फार्मर्स कप स्पर्धा आली. त्या स्पर्धेमध्ये म्हणजे आमच्या गावातल्या 3-4 महिला गेल्या होत्या ट्रेनिंगसाठी. आणि नंतर आमच्या गावातील एक गुजर साहेब आहेत, त्यांनी आमच्या गावातील ज्या महिला शेती स्वतः प्रॉपर करतायत ना, त्यांची नावे दिली आणि त्यासाठी त्यात माझेही नाव दिलं. बाहेर जाण्याचा कधीच संबंध आला नाही. आणि आता आमचे नाव घेतलं होतं म्हटल्यानंतर आम्ही तरी पण म्हणत होतो नको, आम्हाला एवढं जमणार नाही. शेती करायचं म्हटलं की घरची शेती बघून बाहेरचं करता येत नाही, घरची आपल्याला सपोर्ट पण करत नाहीत बाहेर महिलांना जाण्यासाठी. आणि मग तरी पण आमचं नाव घेतलं. पहिल्या वर्षी जरा आम्हाला त्रास झाला, पण नंतर दुसऱ्या वर्षी आम्ही चांगल्या पद्धतीने शेती करू लागलो. कारण बाहेर काम करण्याचा अनुभव नव्हता. महिलांना शेती काय जमणार असा समाजाचा आणि घरच्यांचा गैरसमज होता. आधी काहीच पिकत नव्हतं आणि फार्मर कप स्पर्धेत आल्यापासून म्हणजे पाणी फाउंडेशन आम्हाला सगळ्या SOP ही सांगितल्या आणि त्या SOP करून आम्ही म्हणजे कमीत कमी खर्चात उत्पन्न काढू लागलो. त्याच्यामुळे घरातल्यांना पण एवढं म्हणजे अभिमान वाटायला लागला. ह्याच्यापूर्वी म्हणायचे आम्ही एवढं पुरुष करतोय शेती, आम्हाला काय जमलं नाही, ह्या महिला काय करणार आहे त्या. ह्यांचं फक्त घरात शेती स्वयंपाक वगैरे करणं, रानात जाऊन काम करणं एवढंच काम. पण आम्ही ते जरा त्यात पडल्यानंतर करून दाखवलं. बाहेर कोणतीही महिला म्हणजे बाहेर पडणं, महिलांच्या अंगात भरपूर गुण असतात, पण ते दाखवण्याची कधी म्हणजे संधीच भेटत नाही. आणि काही जण आम्हाला फार्मर कप स्पर्धेमुळे का नाही ती संधी महिलांच्या पर्यंत आणून दिली. कधी न बोलणारी महिला म्हणजे बोलू लागली, प्रत्येक गोष्ट शिकली. चांगलं म्हणजे त्यांनी एकतर ज्ञान दिलंच, ज्ञान देऊन मग महिलांना म्हणजे बाहेर बोलण्याची उमेद आली, त्यांच्यात कसं बोलायचं काय समजलं. आधी सुरुवातीला आम्हाला खूप भीती वाटायची, परंतु आता म्हणजे काहीच वाटत नाही आम्हाला बोलण्याचं. त्यांच्यामुळेच आम्ही एवढं म्हणजे साध्य करू शकलो. फार्मर स्पर्धा आमच्या गावात 22ला चालू झाली. 23ला आम्ही तालुक्यातलं बक्षीसही घेतलं होतं आणि 24ला नंतर नाही काय, तरी पण आम्ही 3-4 वर्ष सर्व महिला टिकून राहिलो. 22 जणी. 2 महिला एकत्र आली तरी म्हणजे पटत नाही. म्हणतात की महिलांचं 2 तास असल्या तरी त्यांचं पटू शकत नाही. पण आज आम्ही 20 महिला 4 वर्ष झाले एकत्र काय करतोय. एका कुटुंबात असलं तरी सहज म्हणजे भांडण वगैरे होतात, पण आमचं एवढं कुटुंब छान झालंय ना महिलांचं, म्हणजे 20 महिलांचं. आम्ही एकत्र नसलो तरी आम्हाला म्हणजे करमत नाही, एवढं म्हणजे छान झालं. आणि आम्ही म्हणजे काम पण त्याच पद्धतीनं करतोय. महिला एकत्र आल्या तर पटत नाही हा गैरसमज खोटा ठरला आणि नंदा जाधव यांनी काहीतरी करून दाखवायचं समाधानही त्यांना मिळतंय. आज अमेरिकेपर्यंत सुद्धा बोसरे गावचंही नाव झालं आणि आमच्या महिलांचंही नाव झालेलं आहे. आज ते सगळं शक्य झालं ते एकतर आधी पाणी फाउंडेशननं आम्हाला ह्यात आणलं म्हणून, आणि आम्ही गटानं आल्यामुळं आमच्यापर्यंत आज शेडगे मॅडम ही येऊन पोचल्या आणि त्यांचंही म्हणजे आम्हाला एवढे आभार मानायचे आहेत आणि पाणी फाउंडेशनचेही.
त्यांच्यामुळं आज म्हणजे आम्ही एवढं मोठं झालेलो आहोत की म्हणजे आमचं नाव लौकिक पूर्ण महाराष्ट्रभर झालेलं आहे. अगदी अमेरिकेपर्यंत सुद्धा आमचं नाव झालेलं आहे. त्याचा सार्थ अभिमान वाटतो. आज माझं अर्धवट शिक्षण राहिलं होतं, पण त्याचं मला काय आता काही वाटत नाही. आता असं वाटतं खूप मोठं, त्याही पेक्षा मी भरपूर काही कमवलेलं आहे. आज मुलांनाही मी भरपूर शिकवलेलं आहे. दोन्हीही मुलं माझी इंजिनिअरिंग झालेली आहेत. ही माझी मुलगी आहे. चांगल्या प्लॅटफॉर्म पाणी फाउंडेशन सारख्या चांगल्या प्लॅटफॉर्मवरती बघताना खूप अभिमान वाटतो. एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना भेटता येतं, त्यांचं मार्गदर्शन घेता येतं. मुख्यमंत्र्यांपासून कृषी अधिकाऱ्यांपासून सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत ह्यांचं नाव झालेलं आहे आणि त्यांना तसं मार्गदर्शनही योग्य मिळतंय. त्याचा फायदाही होतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून खूप अभिमान वाटतो. धन्यवाद. मॅक्स वुमनचे मी धन्यवाद मानते. एवढं बोलून मी माझे इथंच थांबते. आज ते आपल्या जीवनात आणि निर्माण केलेल्या जगात खुश आहेत. अशा मर्दानीला मॅक्स वुमनचा सलाम.